हाँ ये मेरा रूम है। जानता हूँ, मदद करता हूँ आपकी। दो चाबी। अरे झटके में खोला। तो पहला होटल में काम करता था। लो, जाओ अंदर। थैंक यू। थैंक यू। गुड नाइट। गुड नाइट। विक्रम, 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 where are you? विक्रम, काय तू कुठे होतास? कधीपासून मी तुला हाका मारते? कुठे गेलेलास? विक्रम, I'm talking to you. अगं अक्कल शून्य बोंबलते काय? रात्रीच 11 वाजलेत. तुम्हाला एकटीला सोडून कुठे गेलेलास? शांत बस ना. तू एकटीला काय बोंबलतीयस? चल आजचं. विक्रम, आऊ. लास्ट हे बाई. लास्ट नाही अरे सोड. एक लास्ट नाही मी तुला घरी सोडून येतो. चल. घरी हो तू वॉश घे, मी तुला घरी सोडून येतो. नाही नाही विक्रम चल, नाही. चल, चल, कुठे चल, वॉश चल. घे मला वॉश नाही घ्यायचं पण चल चल. वॉश नाही घ्यायचं विक्रम विक्रम नो 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 ये विक्रम नाही wash प्लीज नाही. प्लीज ये. नाही चल म्हटलं ना. चल मला नाही जायचंय. चल चल आ. चल. हा मी आ, थांब. काय करतोस तू विक्रम विक्रम झेपत नाही तर पोरी कशाला पितात तेच कळत नाही. विक्रम काय आलं काय बघतोयस नाही काही नाही. काही नाही मग गप्प का Are you looking at a woman like this for the first time? नाही नाही. खरं सांग माझं पोर्ट्रेट काढावं असं नाही वाटत आहे का प्रिया प्रिया प्रिया
प्रिया. Yes, sir. Sir, he was inquiring about it. Okay, sir. Yes, yes, sir. I will do. Yes, sir. Sure. Yes, sir. Okay. Yes, sir. Madam, envelope for you. Thank you. Thank you. हाय. गुड मॉर्निंग विक्रम. बेड मॉर्निंग प्रिया. काय प्रॉब्लेम काय तुझा? हे काय? सॉरी, तुला न विचारता तुझे कपडे घालून गेले. कुठे गेली होतीस तू? मॉर्निंग वॉकला. दॅट्स माय रुटीन. पाणी मिळेल प्लीज. देतो. जाताना सांगून जायला काय झालं होतं? सॉरी या. सॉरी म्हणे. सकाळी सकाळी घाबरवलंस मला. धर. चहा मिळेल प्लीज. आणतो. साखर किती टाकायची? 2 चमचे. काल मला थोडी जास्त झाली. थोडी? सॉरी. मी सकाळी उठले तेव्हा तू एकदम शांत झोपलेलास. म्हटलं कशाला डिस्टर्ब करू. आय शुड नॉट डिस्टर्ब युअर स्लीप. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. बाय द वे, काल रात्री मी माझ्याबद्दल तुला अगदी प्रामाणिकपणे विश्वासाने सगळं काही सांगितलं. पण तू मात्र तुझ्या वडिलांची गोष्ट अजूनही अर्धवटच ठेवली आहेस. शुद्धीवर तरी होतीस का तू सांगायला? थँक्स. छान आहे. थँक्यू. तुझ्या बाबांनी आत्महत्या का केली हे नाही सांगितलंस. एक मिनिट. मी काल रात्री सांगण्याचा प्रयत्न केला होता. आय एम सॉरी. सोड. माझे बाबा खूप मोठे चित्रकार होते. त्यांना त्या पेंटिंगची किंमत कधी कळलीच नाही. ते मित्रमंडळांमध्ये खूप रमायचे. कुणावर पटकन विश्वास टाकायचा. आणि याचाच फायदा त्या समर बांदोडकरने घेतला. तुला सांगितलं होतं ना की माझ्या संमतीशिवाय तू कुठलंही पेंटिंग विकू शकत नाहीस म्हणून. हो, तुला दिलेली पेंटिंग तू कुठेही विकू शकतोस, पण माझी पेंटिंग्स मी का थांबवायची?
तसाच करार झालाय आपला आणि तो नीट वाचून तू स्वखुशीनं त्यावर सही केली आहेस. आठवत नाही? विसरलास? तू मला सही करायला सांगितलंस. तुझ्यावर विश्वास ठेवून सही केली मी. तूच लिहून दिलेलं आहेस की तू जे जे काम करशील त्यावर माझा मालकी हक्क असेल आणि माझ्या संमतीशिवाय तू कुणालाही काहीही विकू शकत नाहीस. माझ्या विश्वासाचा तू गैरफायदा घेतलास. तू फसवलंस मला. आजपासून एकही पेंटिंग माझ्या संमतीशिवाय बाहेर जाणार नाही आणि जर तू असं काही केलंस तर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. बाबांनी बाहेरची कामं सगळीच बंद केली. ते निराश झाले. त्याच नैराश्याला कंटाळून शेवटी आत्महत्या केली. मला माहिती नव्हतं यातलं काहीच. मला त्यांची डायरी सापडली. त्या डायरीतून मला बऱ्याच गोष्टी कळल्या. कोणत्या? माझ्या बाबांनी पंचमहाभूतांच्या पेंटिंग्सवर एक सिरीज तयार केली होती. त्यातलं फायर नावाचं एक पेंटिंग. समरने ते पॅरिसला नेऊन विकलं करोडो रुपयांना. मग काय, त्यानंतर बाबांच्या पेंटिंग्सना डिमांड यायला लागला. पण सगळे पेंटिंग्स गायब आहेत आणि समर ह्याच शोधात आहे. मग ते पेंटिंग्स कुठे आहेत ते फक्त मला माहिती आहेत. काय? मग तू ती पेंटिंग्स विकत का नाहीयेस? तोच तर पॉइंट आहे ना. त्या पेंटिंगचा सगळा मालकी हक्क अजूनही त्या समरकडे आहे. जो करार झाला होता माझ्या बाबांसोबत, त्या करारामध्ये स्पष्टपणे असं लिहिलंय की जोपर्यंत समर जिवंत आहे तोपर्यंत मालकी हक्क त्याच्याकडे राहील. आणि म्हणून तू त्याला मारण्याचा प्लॅन करतोयस. म्हणून मी मोहिनीच्या संपर्कात आलो. तू पाहिलंस का मोहिनीला? भेटलायस कधी? नाही, ते फक्त मेसेजेस पाठवते. समर इज डेड. काय? हा बघ तिचा मेसेज आला मला. पण हे खरं की खोटं कसं कळेल? थांब, मी आलोच. गुड मॉर्निंग सर. या गुड मॉर्निंग. येस, समर बांदोडकरचं घर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही एक काम करा. हां. इथून सरळ जा. देन यू टर्न राईट. नेक्स्ट टू द बीच विल सी अ बिग बंगलो. तो घर त्यांचा आहे. अच्छा. पण का? नाही, माझं एक पर्सनल काम होतं. ओह, यू आर जस्ट हिअर 15 मिनिट्स बिफोर. हे हॉटेल पण त्यांचंच आहे. हो का? हो. थँक्यू. या वेलकम. हॅलो. The number you have dialed is busy. Please call again later. The number you have dialed. काय रे, काय झालं? कोणी भेटलं का तुला? हे बघ प्रिया, काहीतरी गडबड आहे. मी लगेच जाऊन येतो. समर जिवंत आहे प्रिया, आणि हॉटेल पण त्याचंच आहे. तू जाऊ नकोस बाहेर कुठे. हां, आलोच मी. विक्रम,
कुठे चाललास तू? विक्रम ऐक जरा, विक्रम. आपलं काय ठरलं होतं? मी खुश आहे तुझ्यावर. थोड्या वेळात गन पाठवतोय. विक्रमला उडव. काय? पण आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. प्रश्न विचारायचे नाहीत. मला आवडत नाही. हे बघ, तू मेला नाहीयेस हे त्याला कळलंय आणि हे हॉटेल तुझंच आहे हे सुद्धा त्याला कळलंय. मी सांगतो ते कर. त्याला उडव. हे बघ, नाही, तू माझं ऐकून. साहब ने गिफ्ट भेजा है, ले लो ना. पता है ना क्या करना है? उड़ाना है. हेलो हेलो इम्तियाज़ भाई, सलाम वालेकुम भाई. भाई विक्रम बात कर रहा हूँ. हाँ भाई, वो गिफ्ट आइटम रेडी हुआ क्या? रेडी है क्या? नहीं 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 भाई भाई सुनो भाई, मैं अभी आ रहा हूँ. हाँ चलेगा, उधर ही मिलते हैं. हाँ थैंक यू थैंक्स अ लॉट. या
हॅलो, तयारी झाली का? होते प्रयत्न करते. प्रयत्न नको आहेत, संपव त्याला. हॅलो हॅलो. Hands up. गन कुठून आणलीस? तू कुठून आणली? आधीच ऑर्डर दिली होती का? समरसाठी. आजच्या इन्सिडेंटमुळे लवकर ताब्यात घ्यावी लागली. तू कुठून आणलीस? मी म्हटलं होतं ना, वी आर सेलिंग इन द सेम बोट. मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा घेऊन आले. माझ्यावर का रोखलीस? मारणार आहेस मला? नाही, तू का माझ्या रोखलीस? तू म्हणारेस का मला? नाही, गन खाली ठेव. तू गन खाली ठेव. आधी तू. आधी तू. हे बघ मी- ठेवली. Come inside Miranda House at 7 p.m. through the Amar Bandodkar, your time is up. वेलकम. वेलकम टू माय हाऊस. वेलकम विक्रम. मोहिनी कुठे? त्याचं काय आहे, मी गोव्याच्या बाहेर आहे असं समजून मोहिनीने तुला भेटायला बोलावलं, पण आता मीच भेटतोय. मोहिनी कुठे आहे सांग. तिचं काय केलंस तू? अरे 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 अरे, मारायची एवढी घाई कशाला?
तुला माझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, ती मिळव आधी, मग आरामात मार मला, हो की नाही? थोडं बोलूया आपण. ये समोर, ये. अरे ये की समोर. बोलूयात. बोलायचं सोड रे, जगण्याच्या पण लायकीचा नाही आहेस तू. तू ओळखलंस का मला? ऑफकोर्स, प्रख्यात पेंटर लक्ष्मण खेडेकरचा मुलगा ना तू. तुला माहिती आहे तुझे पप्पा प्रख्यात कोणामुळे झाले? माझ्यामुळे. प्रख्यात पण तुझ्यामुळेच झाले आणि आत्महत्या पण तुझ्यामुळेच केली त्यांनी. हे कसलं कॉन्ट्रॅक्ट केलं होतंस तू? कसलं म्हणजे? बिझनेस कॉन्ट्रॅक्ट. तुमचा पण फायदा, आमचा पण फायदा. हे बघ, त्या पंचमहाभूतांपैकी जी 4 पेंटिंग्स तुझ्याकडे आहेत ना, त्याच्यावर मालकी हक्क माझा आहे. त्यामुळे तू काही करू शकणार नाहीस. हां, जर तुला हवं असेल तर आपण ते कॉन्ट्रॅक्ट पुन्हा करू. रिन्यू माय फूट. त्या कॉन्ट्रॅक्टमुळे तू माझ्या बाबांना धमकी देऊ शकलास. ते कॉन्ट्रॅक्ट मला परत हवंय. तुझा विश्वासघात केलास ना, त्यामुळे माझे बाबा हताश झाले आणि त्यांनी आत्महत्या केली. या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहे समर. म्हणून मी इथे आलोय. आता बऱ्या बोलांना ते कॉन्ट्रॅक्ट मला परत दे. चल. मित्रा, तू आला नाहीयेस. तुला आणलंय. विश्वास नाही बसत आहे? विचारेला. तुला माहिती आहे कोण आहे? प्रिया रेडकर. प्रिया रेडकर नाही, हीच ती मोहिनी. काय? प्रिया? तुमची ती पहिली भेट माझाच प्लॅनिंग होता. तुमच्या हॉटेलचं बुकिंग ज्या मोहिनीने केलं होतं, हीच ती मोहिनी. आणि तुला ज्याने मोहिनीचा नंबर देऊन मोहनच्या नावाने सेव्ह करायला सांगितलं, तोही माझाच माणूस होता. सो मोहिनी, शूट हिम. प्रिया, खोटं बोललीस माझ्याशी. खोटं बोललीस तू माझ्याशी. विक्रम, आय एम रिअली सॉरी, पण मी तुझ्याशी खोटं नाही बोलले. बिलीव्ह मी विक्रम. मी मोहिनी नाही, मी प्रियाच. तू मला मोहिनी बनायला भाग पाडलं होतंस याला फसवण्यासाठी. मी हो म्हणाले, कारण मला तुला मारायचं होतं. तिच्या आईशी पण वाईट वागलास ना तू. गरोदर असताना सोडून गेलास. काय? हिची आई? काय बोलतोस तू? हिला आई बी कोण नाही आहे. हिनं खोटं सांगितलंय तुला. मीच पाठवलं होतं तिला तुला मारायला. प्रिया, काय बोलता? हे बघ, खोटं बोलू नकोस माझ्याशी. आय एम सॉरी वन्स अगेन. मी ह्या गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवल्या कारण तुझा विचार बदलला असता तर मी एकटी पडले असते. मी काल तुला जिचा फोटो दाखवला तो माझ्या आईचा नव्हता, तो माझ्या बहिणीचा होता. माधुरी रेडकर. हो, आय सी. म्हणजे ती माधुरी तुझी बहीण का? आय एम सॉरी. याने तिला फसवलं. शी हॅड नो ऑप्शन, सो शी कमिटेड सुसाईड. आणि एक माधुरी नाही, अशा कितीतरी मुलीला तू फसवलंस. ह्या घरात राहतोस, याचं नाव मिरांडा हाऊस. बांदोडकर हाऊस का नाही? ह्याच्याही घर मालकाला तू फसवलंस आणि नोकर म्हणून घरात ठेवलंस. इट्स इनफ. मराला तयार. थांब. अगं त्याच्यात गोळ्या नाही आहेत. मीच पाठवलं ना तुला ते पिस्तूल.
भरलेलं कसं पाठवेन? वेडी कुठली? तू दिलंस? तू तर म्हणालीस मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा घेऊन आलीस. काय तुझ्यासारख्या माणसाला एक गोळी बस आहे. इम्तियाजने दिले नाही गन आज सकाळी. इम्तियाज सुद्धा माझाच माणूस आहे. आणि मी काय वेळ आहे का रे भरलेली गन तुला पाठवायला? ते सुद्धा मलाच मारायला. त्या गनमधल्या सगळ्या गोळ्या खोट्या. विश्वास बसत नाही? मार मार मार. अरे मार ना मला, मार. हा, फार शहाणे समजता का स्वतःला? हा, थांबा तुम्हाला एक गंमत दाखवतो. माझं तुमच्यावर बारीक लक्ष होतं. झालं समाधान? आता गन फक्त माझ्याकडे आहे आणि मी तुमच्या यायचीच वाट पाहत होतो. आता सांगा, पहिल्यांदा कुणाला उडवू? तुला की तुला? मला वाटतं आपण तुलाच उडूया. एक मिनिट हे बघ समर, तू नाही मारू शकत मला. तुला पंचमहाभूतांच्या पेंटिंगची सिरीज पाहिजे ना? त्याची किती गरज आहे मला माहिती आहे. हे बघ, ते पेंटिंग्स कुठे ठेवलेत ना समोर, आहे फक्त मला माहिती आहे. मला मारू नाही शकत. तू काय स्वतःला खूप शहाणा समजतोस? तुझ्याही गनमध्ये गोळ्या नाहीयेत. अरे वा, माझा डाव माझ्यावरच उलटवला. लाल कपाटातलं तिसरं ड्रॉवर तिथेच ठेवतो ना तुझी गन. मी ते उघडून त्यातल्या गोळ्या काढून टाकल्या होत्या, कारण मला माहिती होतं तू याचा वापर कधीतरी माझ्यावरच करशील म्हणून. आता कसं वाटतंय? नहिले पे द्यायला? तीन बंदूक आहेत आणि तिन्ही रिकाम्या. आपण एक गेम खेळूया. मी 1, 2 आणि 3 म्हणतो. 3 म्हटल्यावर सगळ्यांनी सिलिंगवर बंदुका रोखायच्या आणि फायर करायचं. बंदुका जर भरलेल्या असतील तर आपण एकमेकांना मारायला मोकळे. 1, 2, 3